तर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून सरकारला लक्ष केलेलं आहे, तर केवळ बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा पलटवार अजित पवारांनी केलाय। लाडक्या बहीण योजनेतली फसवणूक आहे। निवडणुकीचे 2 महिने आहेत, त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही। यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आलेला आहे हा निवडणुकीपुरता आला आहे। 2 महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील, महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर हे पळून जातील। आमचे जे विरोधक आहेत, ज्यांना आम्ही काम करतोय ते बघवत नाही, ज्यांना आम्ही चांगल्या योजना देतोय ते बघवत नाही, ते पूर्णपणे फेक नॅरेटिव्ह सेट करून कायम त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात। आणि ज्यावेळेस मला कुठं जायचं असेल त्यावेळेस मी उघडपणे जाईल, त्याच्यात काही कुणाला घाबरण्याचं माझं कारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।